नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एसटेक आय टी एज्युकेशनमध्ये. तुमच्याकडे एखादा डेटा हॉरिझॉन्टल फॉर्ममध्ये असेल आणि तो डेटा खूप मोठा असेल आणि तुम्हाला जर त्या डेटामधून पर्टिक्युलर एखाद्या एम्प्लॉईचा किंवा एखाद्या व्यक्तीचा रेकॉर्ड काढायचा असेल तर त्यासाठी आपण एक्सेलमध्ये कोणता फॉर्म्युला यूज करतो हे आज आपण बघणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता, आपण काही डेटा घेतलाय तर मला काय करायचं आहे, या डेटामधून एम्प्लॉई आय डी 2 जो आहे तर मला त्याच्या एम्प्लॉई आय डी 2 वरनं मला त्या एम्प्लॉईचं नाव काढायचं. तर ते आपण एक्सेलमध्ये HLOOKUP हे फंक्शन यूज करून काढू शकतो. तर चला बघत हे फंक्शन कसं यूज होतं. एखादा ब्लँक सेलमध्ये एम्प्लॉई आय डी 2 हे टाईप करून घेतोय, त्याच्याच पुढच्या सेलमध्ये आपण फॉर्म्युला यूज करतोय = HLOOKUP ओपनिंग ब्रॅकेट. त्यानंतर तुम्हाला जिथे आपण एम्प्लॉई आय डी टाईप केलाय ती सेल सिलेक्ट करायची. त्यानंतर कॉमा देऊन तुम्हाला पूर्ण जो रेकॉर्ड आहे एम्प्लॉई आय डी 2चा तो कोणत्या टेबलच्या ॲरेमध्ये आहे तो टेबल ॲरे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर कॉमा देऊन तुम्हाला त्याचा रो इंडेक्स म्हणजेच एम्प्लॉई नेम आपल्याला जर फाइंड आउट करायचं असेल तर त्याचा रो हा सेकंड आहे. त्यामुळे तुम्हाला कॉमा देऊन फक्त 2 टाईप करायचं आणि ब्रॅकेट क्लोज करून एंटर करायचं. तुम्हाला तुमचा आन्सर मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर एसटेक आय टी एज्युकेशनच्या पेजला नक्की फॉलो करा आणि अशाच काही नवीन ट्रिक्स अँड टेक्निक्स शिकण्यासाठी आपल्या एसटेक आय टी एज्युकेशनला विजिट करा.